नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके ऑनलाईन स्टडीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, चालू घडामोडी 2021 हा टॉपिकमध्ये आपण आज पाहणार आहोत ऑलिम्पिक 2020 प्रश्न, जे की भविष्यात येणाऱ्या परीक्षा ज्या आहेत आपल्या, त्या परीक्षेमध्ये नक्कीच ऑलिम्पिकवर एक किंवा दोन प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्यामध्ये आपले मार्क्स जायला नको म्हणून आपण संपूर्ण ऑलिम्पिकवरील जे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला या ग्रुपबद्दलची माहिती सर्व आवडेल. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण या ग्रुपला लाईक करावं, शेअर करावं, त्याचप्रमाणे सबस्क्राईब करावं, आपल्या मित्रांनाही या ग्रुपबद्दल सांगावं. मित्रांनो, ऑलिम्पिक 2020 बाबतचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, ऑलिम्पिक संबंधी पहिला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2008मध्ये ऑलिम्पिक खेळाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? किती? 2008 साली ऑलिम्पिक खेळाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? असा प्रश्न आहे. मित्रांनो, याचं उत्तर आहे बीजिंग. असा प्रश्न का विचारला गेला आहे तर पुढे मी याचं स्पष्टीकरण देतो तुम्हाला. 2008 सालीचा ऑलिम्पिक संबंधी हा प्रश्न असल्यामुळं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2008मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर याचं उत्तर आहे बीजिंग. 2008मध्ये बीजिंग. यानंतर सिक्वेन्सने आपण पाहू मित्रांनो. 2012मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर लंडन. बरोबर. त्यानंतर 2016 साली कोठे करण्यात आलं होतं? तर रिओ. बरोबर. त्यानंतर 2020 कुठे? टोकियो. 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे झालेल्या आहेत? तर टोकियो. आणि 2024चं कुठे होणार आहेत? तर पॅरिस. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, 2008 सालीच्या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन कोठे करण्यात आले होते असा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. कारण या ठिकाणी प्रश्न ऑलिम्पिकशी संबंधित असल्यामुळं आणि याच वर्षी ऑलिम्पिक झाल्यामुळं मागीलही ऑलिम्पिकवरती प्रश्न पडू शकतो. म्हणून या ठिकाणी मागीलही साल आपण किंवा पुढीलही साल आपण 2 ते 3 साल लक्षात ठेवायचे. जसे की 2008 साली बीजिंगला झाली होती, 2012 साली लंडन येथे स्पर्धा भरल्या होत्या, तर 2016 साली रिओमध्ये झाल्या होत्या आणि 2020मध्ये टोकियो की जपानची राजधानी आहे. आणि 2024मध्ये येणाऱ्या जे ऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या 2024मध्ये कोठे होणार आहेत? तर पॅरिस या ठिकाणी. या ठिकाणी मित्रांनो, सालावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की प्रत्येक वर्षामध्ये कितीचा फरक आहे? 4चा. म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा ही दरवर्षी किती वर्षांनी होते? 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा ही घेतली जाते. आणि यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची या ठिकाणी, ऑलिम्पिकची सुरुवात कधी झाली? याच अनुषंगाने दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो. ऑलिम्पिकची सुरुवात कधी झाली? तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 6 एप्रिल 1896 ग्रीसमध्ये, ग्रीसची जी राजधानी आहे अथेन्स, या ठिकाणी सर्वात प्रथम ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात कधी झाली? तर 6 एप्रिल 1896मध्ये ग्रीसची राजधानी अथेन्स या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. ऑलिम्पिक स्पर्धा ह्या प्रत्येक 4 वर्षाने होतात. 2008ची बीजिंगमध्ये झाली होती, 2012ची लंडनमध्ये झाली होती, 2016ची रिओमध्ये, 2020ची टोकियोमध्ये झाली आहे आत्ता या वर्षीची, आणि 2024ची स्पर्धा होणार आहे पॅरिसमध्ये. या ठिकाणी मित्रांनो दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो या ठिकाणी की 2021च्या ऑलिम्पिकचा कालावधी काय होता? 2021च्या
ऑलिम्पिकचा कालावधी काय होता, तर तो आहे 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021. 23 जुलै 2021 ते 8 ऑगस्ट 2021 हा ऑलिम्पिक 2021च्या स्पर्धेचा कालावधी होता. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2020मध्ये टोकियोची ऑलिम्पिक स्पर्धा आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं. तर या प्रश्नामध्ये तुम्ही म्हणता की 2021च्या ऑलिम्पिक स्पर्धेचा कालावधी 30 जुलै ते 8 जुलै 2021 कसा. तर मित्रांनो, रेग्युलर स्पर्धा ही 2020 टोकियो याच नावाने गणलेली गेली आहे. त्याचा जो लोगो आहे टोकियो ऑलिम्पिक 2020 हाच आहे. परंतु कोरोना सदृश्य परिस्थिती असल्या कारणानं हा कालावधी पुढे गेला, म्हणून ती स्पर्धा 2021मध्ये घेण्यात आली. परंतु त्या ज्या ऑलिम्पिकचं नाव आहे ते टोकियो ऑलिम्पिक 2020 हेच आहे. आपण या ठिकाणी दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. 2020 टोकियो येथे होणारी ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनामुळे ती 2021मध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये पार पडलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न या ठिकाणी या 2021च्या ऑलिम्पिकच्या संबंधात विचारला जाऊ शकतो. टोकियो ऑलिम्पिक 2020चा विषय किंवा मोटो काय आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 विषय, हेतू किंवा इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात, मोटो काय आहे. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, युनायटेड बाय इमोशन, म्हणजेच भावनाद्वारे संयुक्त. युनायटेड बाय इमोशन हे टोकियो ऑलिम्पिकचा मोटो, विषय म्हणजेच हेतू आहे. युनायटेड बाय इमोशन म्हणजेच मराठीमध्ये जर विचारलं गेलं तर भावनाद्वारे संयुक्त हा या ठिकाणी 2020च्या टोकियो ऑलिम्पिकचा मोटो, विषय किंवा हेतू आहे. त्यानंतर मित्रांनो, ऑलिम्पिक संबंधित दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो या ठिकाणी. 2021मध्ये जी ऑलिम्पिक स्पर्धा घेतली गेली ती कितवी स्पर्धा आहे. 2021मध्ये झालेली ऑलिम्पिक स्पर्धा ही कितवी स्पर्धा आहे. 2021मध्ये झालेली जी ऑलिम्पिक 2020मध्ये जी स्पर्धा आहे ही कितवी आहे. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 32वी. लक्षात ठेवा या ठिकाणी ही गोष्ट. 2021मध्ये झालेली टोकियो ऑलिम्पिक 2020 ही स्पर्धा कितवी आहे, तर त्याचं उत्तर आहे 32वी. त्यानंतर मित्रांनो, ऑलिम्पिकवरती दुसरा प्रश्न आहे. टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली. लक्षात ठेवा या ठिकाणी टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, या ठिकाणी 2 ध्वजवाहक होते. एक मेरी कोम व दुसरा होता मनप्रीत सिंग. एक कोण, मेरी कोम ही कुठल्या खेळाशी संबंधित आहे, तर बॉक्सिंग. आणि मनप्रीत सिंग हॉकी. लक्षात ठेवा, मेरी कोम आणि मनप्रीत सिंग हे या ठिकाणी जे ऑलिम्पिकचा जो स्वागत समारंभ होता, उद्घाटनचा समारंभ होता, त्यामध्ये ध्वजवाहक म्हणून मेरी कोम आणि मनप्रीत सिंग. मेरी कोम ही बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे, तर मनप्रीत सिंग हा हॉकी या संघाशी संबंधित आहे, खेळाशी संबंधित आहे. आणि मित्रांनो, याचाच दुसरा प्रश्न असा आहे, जो समारोहाचा कार्यक्रम झाला, समारोह म्हणजे ऑलिम्पिक समारोहाचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये ध्वजवाहक कोण होतं.
तर त्यामध्ये ध्वजवाहक होते बजरंग पुनिया. समारोहाच्या कार्यक्रमामध्ये ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर बजरंग पुनिया. आणि ऑलिम्पिक जो उद्घाटनाचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये ध्वजवाहक म्हणून मेरी कोम आणि मनप्रीत सिंग यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? भारतीय ऑलिम्पिक संघटना म्हणजे काय? इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन AIO चे अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे नरिंदर बत्रा. लक्षात ठेवा, यावर हमखास प्रश्न विचारला जातो. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणजे IOचे अध्यक्ष, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? तर नरिंदर बत्रा. मित्रांनो या ठिकाणी ऑलिम्पिकसाठी एक चीअर गाणं बनवलं होतं, ते म्हणजे हिंदुस्तान वे हे एक चीअर गाणं होतं. हिंदुस्तान वे हे चीअर गीत याचं प्रेक्षेपण कोणी केलं असा प्रश्न येऊ शकतो. ऑलिम्पिकसाठी हिंदुस्तान वे हे जे चीअर गीत बनवलं होतं याचं प्रेक्षेपण कोणी केलं म्हणजेच गायन कोणी केलं असा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. तर याचं उत्तर आहे AR रहमान व अनन्या बिर्ला. या ठिकाणी हा प्रश्न लक्षात ठेवा. भारतीय हॉकी संघासाठी चीअर गीत हिंदुस्तान वे हे जे बनवलं होतं त्याचं प्रेक्षेपण म्हणजे गायन कोणी केलं तर AR रहमान व अनन्या बिर्ला यांनी त्याचं गायन केलं होतं. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, ऑलिम्पिकमध्ये पहिली पात्र भारतीय महिला तलवारबाज कोण आहे असा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो की पहिली पात्र ऑलिम्पिकसाठी पात्र पहिली भारतीय तलवारबाज महिला कोण? तर याचं उत्तर आहे भवानी देवी. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारी पहिली तलवारबाज महिला कोण आहे तर भवानी देवी. या ठिकाणी टोकियो जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे संपूर्ण स्पर्धेत लक्षात ठेवायचं 33 स्पर्धा आहेत. संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये किती स्पर्धा आहेत तर 33 स्पर्धा होणार आहेत. आणि त्यामध्ये 33 स्पर्धेमध्ये किती इव्हेंट आहेत? 339 इव्हेंट्स खेळले जाणार आहेत. या ठिकाणी टोकियो ऑलिम्पिकमध्ये संपूर्ण एकूण 33 स्पर्धा व 339 इव्हेंट्स खेळले जाणार आहेत. त्यानंतर मित्रांनो 2024ची जी ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन कुठं करण्यात येणार आहे तर ते आपण या अगोदरच पाहिलेलं आहे. 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठं होणार आहे? पॅरिस. ही पण गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि जे 33 प्रकारचे स्पर्धा ऑलिम्पिकमध्ये घेतल्या जाणार आहेत त्यातील फक्त 33 पैकी फक्त 18 खेळामध्ये भारताने सहभाग घेतला होता. 18 खेळात 33 खेळापैकी भारताने फक्त 18 खेळात भारताचा सहभाग होता. लक्षात ठेवायचं. या ठिकाणी ऑलिम्पिकमध्ये एकूण 33 स्पर्धा घेतल्या जाणार होता. त्यापैकी भारताने फक्त 18च खेळात भाग घेतला होता. आणि त्या 18 खेळात एकूण भारताने किती तर 7 पदकं जिंकलेली आहेत. त्यामध्ये मित्रांनो सुवर्ण पदक 1 आहे. त्याचप्रमाणे सिल्वर पदक 2 आहेत व ब्रॉन्झ पदक 4 आहेत. अशा प्रकारचे जे 7 पदकं आहेत ते भारताने 33 पैकी 18 खेळामध्ये सहभाग घेतला. त्यात एकूण 7 पदकं जिंकली. 1 सुवर्ण पदक, 2 सिल्व्हर पदक व 4 ब्रॉन्झ पदक
यावर परीक्षेला 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. एकूण भारताने 33 पैकी किती खेळाडूंत सहभाग घेतला? तर 18. आणि भारताने एकूण पदकं किती जिंकली? तर 7. त्यातील किती सुवर्ण जिंकली? तर 1. आणि सिल्वर जिंकली 2, ब्रॉन्झ जिंकली 4. मित्रांनो, जे भारतीय खेळाडूंनी 7 खेळाडूंनी पदकं जिंकली त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. या ठिकाणी पहिलं पदक जे आपल्याला मिळालं ते मीराबाई चानू यांचा खेळ आहे वेट लिफ्टिंग. या खेळामध्ये त्यांनी या ठिकाणी पदक आपल्याला भारतासाठी जिंकून दिलेलं आहे. आणि 49 किलोग्रॅम या वजनी गटामध्ये त्यांनी या ठिकाणी वेट लिफ्टिंगमध्ये आपल्याला रजत, त्यालाच आपण रौप्य पदक असे म्हणतो. या ठिकाणी ऑलिम्पिकमधलं पहिलं पदक आहे 2021. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 2021च्या ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकून देणारा खेळाडू कोण? तर त्याचं उत्तर आहे मीराबाई चानू. वेट लिफ्टिंग हा प्रकार आहे. 49 किलोग्रॅम गट हा त्यांचा गट आहे. पदक जिंकलेला आहे रजत, त्यालाच रौप्य पदक असंही म्हणतात. ऑलिम्पिकमधील पहिलं पदक मिळवून देणारा खेळाडू कोण? तर मीराबाई चानू. त्यानंतर मित्रांनो, दुसरा खेळाडू आहे रवी दहिया. हा दुसरा खेळाडू आहे. त्यांच्या खेळाचा प्रकार आहे कुस्ती. 57 किलोग्रॅम वजन गट आहे त्यांचा. 57 किलोग्रॅम वजन गट आहे. आणि त्यांनी जे पदक मिळवलं आहे ते आहे सिल्व्हर किंवा त्याला रौप्य किंवा रजत. या ठिकाणी हे नाव लक्षात ठेवायचे मित्रांनो. कुठल्याही प्रकारे रौप्य, सिल्व्हरलाच रौप्य म्हणतात, त्यालाच रजत असे म्हणतात. हे जे ऑब्लिक करून जे नावं लिहिलेले आहेत ते लक्षात ठेवायचे, कारण की परीक्षेला कुठलाही रजत पदक जिंकणारे खेळाडू, सिल्वर मेडल जिंकणारे खेळाडू किंवा रौप्य पदक जिंकणारे खेळाडू. दुसरा जो खेळाडू आहे रवी दहिया, त्यांचा खेळ आहे कुस्ती. 57 किलोग्रॅम वजनी गट आहे. आणि त्यांनी जे पदक जिंकले ते आहे सिल्व्हर, त्यालाच रौप्य किंवा त्याला रजत असे म्हणतात. त्यानंतर मित्रांनो, तिसरा जे खेळाडू आहे PV सिंधू. PV सिंधू ही खेळाडू आहे. त्यांचा खेळ आहे बॅडमिंटन. या खेळामध्ये त्यांनी पदक जिंकून दिलेलं आहे. त्यांनी जिंकलंय कांस्य, त्यालाच काय म्हणतात? ब्रॉन्झ. कांस्य पदक, त्यालाच ब्रॉन्झ असं म्हणतात. बॅडमिंटन खेळाडूमधून तिसरं पदक कोणी मिळवून दिलंय? तर PV सिंधू. त्यानंतर मित्रांनो, चौथा खेळाडू आहे लवलीना बोर्गोहेन. लवलीना बोर्गोहेन यांचा जो खेळ आहे तो आहे बॉक्सिंग. 69 किलोग्रॅम हा त्यांचा वजन गट आहे. 69 किलोग्रॅम वजन गटामध्ये लवलीना बोर्गोहेन या खेळाडूने कुठलं पदक जिंकलंय? त्यांचं पदक आहे ब्रॉन्झ, त्यालाच आपण काय म्हणतो? कांस्य. बरोबर. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पाचवा खेळाडू आहे बजरंग पुनिया. हा पुढचा खेळाडू आहे. त्यांचा खेळाचा प्रकार आहे कुस्ती. 65 किलोग्राम वजन गट आहे. त्यांचा वजन गट जो आहे तो 65 किलोग्राम. बजरंग पुनिया, कुस्ती हा त्यांचा खेळ आहे आणि त्यांचा वजन गट आहे 65 किलोग्राम. त्यांनी पदक कोणतं जिंकलंय? ब्रॉन्झ, त्यालाच काय म्हणलं जातंय? कांस्य. बरोबर. त्यानंतर मित्रांनो, पुढचं जे पदक आहे 6 नंबरचं, भारतासाठी सर्वात लकी पदक आहे नीरज चोप्रा. या ठिकाणी भारताला मिळालेलं प्रथम गोल्ड, यावर्षीच्या 2020 टोकियो ऑलिम्पिकमधलं प्रथम गोल्ड किंवा
त्यालाच काय म्हणलं जातं, सुवर्णपदक. कोणी जिंकलं आहे ते, नीरज चोप्राने. आणि त्यांचा खेळ कोणता आहे, भालाफेक. त्याला जॅव्हेलियन थ्रो असं म्हणतात, भालाफेक. आणि प्रश्न असाही विचारला जातो की नीरज चोप्रा यांनी सुवर्ण मिळवलेला किती मीटर भाला फेकला. तर त्यात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, 87.58 मीटर. ही गोष्ट एका प्रकर्षाने लक्षात ठेवायची. 87.58 मीटर या ठिकाणी नीरज चोप्रा यांनी भाला फेकला आणि त्यामुळे भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. ते कोणी, नीरज चोप्रा. यावर हे नक्कीच प्रश्न विचारला जाणार आहे. नीरज चोप्रा यांनी भारताला पहिलं सुवर्ण पदक कुठल्या खेळात जिंकून दिलंय, तर भालाफेक. त्यांनी फेकलेला भाला किती अंतर होतं, तर 87.58 मीटर. अशा प्रकारे त्यानंतर 7वा आणि शेवटचा खेळाडू आहे मित्रांनो या ठिकाणी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देणारा, तर तो आहे भारतीय हॉकी संघ. भारतीय हॉकी संघानं या ठिकाणी ब्रॉन्झ पदक, त्यालाच आपण काय म्हणतो, तर कांस्य पदक. ब्रॉन्झ पदक किंवा कांस्य पदक हे भारताने आपल्याला जिंकून दिलं आहे, भारतीय हॉकी संघानं. आणि ते कोणाविरुद्ध जिंकलं आहे, तर जर्मनीचा पराभव करून. जर्मनीचा पराभव करून भारतीय हॉकी संघानं आपल्याला ब्रॉन्झ पदक म्हणजे कांस्य पदक या ठिकाणी जिंकून दिलंय. आणि हॉकीमध्ये मिळणारं ते 41 वर्षानंतरचं, हॉकीमध्ये 41 वर्षानंतर भारताला पदक मिळालंय. आणि जो कर्णधार आहे भारतीय हॉकी संघाचा, कर्णधार कोण होता, मनप्रीत सिंग, की जो भारताचा उद्घाटन कार्यक्रमामध्ये ध्वजवाहकही होता. मनप्रीत सिंग हा कुठल्या खेळाशी संबंधित आहे, हॉकी. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे, तर मनप्रीत सिंग. अशा प्रकारे मित्रांनो हे 6-7 खेळाडू आपल्याला विशेष करून लक्ष द्यायचं आहे. मीराबाई चानू वेट लिफ्टिंग 49 किलो वजनी गट, रौप्य पदक किंवा रजत पदक. रवी दहिया कुस्ती 57 किलोग्राम वजनी गट, सिल्वर पदक, रौप्य पदक किंवा रजत पदक. PV सिंधू खेळ आहे बॅडमिंटन, पदक आहे कांस्य. लवलिना बोर्गोहेन खेळ आहे बॉक्सिंग, 69 किलो वजनी गट आणि जिंकलेलं पदक आहे ब्रॉन्झ पदक, कांस्य पदक. त्यानंतर पुढचा खेळाडू बजरंग पुनिया, खेळ आहे कुस्ती, 65 किलो वजनी गट, पदक जिंकलं आहे ब्रॉन्झ किंवा कांस्य. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू नीरज चोप्रा, प्रथम गोल्ड 2020च्या ऑलिम्पिकमधलं पहिलं गोल्ड म्हणजे सुवर्ण पदक. आणि त्यांचा खेळ आहे भालाफेक आणि त्यांनी फेकलेला भाला जो आहे तो गेला आहे 87.58 मीटर. त्यानंतर भारतीय हॉकी संघ, भारतीय हॉकी संघाने आपल्याला 7वं पदक म्हणजे ब्रॉन्झ पदक किंवा कांस्य पदक, त्यांनी जर्मनीचा पराभव करून हे पदक आपल्याला मिळवून दिले. आणि हॉकीमध्ये भारताला 41 वर्षानंतर पदक मिळालं आहे आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार आहे मनप्रीत सिंग. अशा प्रकारे मित्रांनो भारतीय संघानं किंवा भारत देशानं ऑलिम्पिकमध्ये केलेली कामगिरी, तसेच ऑलिम्पिकमधील इतरही प्रश्न, आपण सर्व जे प्रश्न ऑलिम्पिक 2020, टोकियो ऑलिम्पिक 2020 की जी स्पर्धा 2021मध्ये घेण्यात आली कोरोना सदृश्य परिस्थितीमुळं, या स्पर्धेवरील सर्व प्रश्नांचा आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. सर्व प्रश्न आपण पाहिलेत. नक्कीच या व्हिडिओचा जर आपण अभ्यास केला तर परीक्षेत आपला एकही प्रश्न चुकणार नाही, या पद्धतीची तयारी आपण या व्हिडिओत करून घेतलेली आहे. त्यामुळं मित्रांनो या ग्रुपला आपण आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.